नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वे ग्रुप डी चे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे. उमेदवारांच्या मनात एक प्रश्न आहे, तो म्हणजे कोणता झोन सिलेक्ट करावा. आता जर तुम्हाला झोन सिलेक्ट करायचा आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला हे माहित पाहिजे की तुम्ही जो जिल्ह्यामध्ये आहात किंवा तुमच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये रेल्वे झोन कोणता येतो. कारण की तुमचा एक पहिला क्रायटेरिया असाच असतो ना की आपल्याला थोडं घराजवळ ड्युटी मिळाली. महिलांसाठी असतं की घराजवळ कुठे काही रेल्वे स्टेशन असेल तिथं ड्युटी मिळाली तर योग्यच असेल. तर याच्यासाठी संपूर्ण जिल्हावार यादी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि महाराष्ट्रात जे काही 4 झोन येतात तर हे सगळे झोन त्याच्याविषयी मी तुमचं कन्फ्युजन आजच्या या व्हिडिओमध्ये दूर करणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा. तुमचा मित्र जो कोणी अप्लाय करत असेल त्याला देखील ही माहिती तुम्ही नक्की शेअर करा. खूप ऑथेंटिकेट आणि व्यवस्थित माहिती तुमच्यासाठी उपलब्ध केलेली आहे. रेल्वे ग्रुप डी साठीची आपण एक वंदे भारत बॅच लॉन्च केलेली मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण लाईव्ह स्वरूपाचे लेक्चर सुरू करत आहोत. डायरेक्टली लाईव्ह असतील. मराठीमध्ये ही बॅच असणार आहे. 9 फेब्रुवारी पासून ही बॅच स्टार्ट होईल. लाईव्ह नंतर तुम्हाला तेच लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये देखील अवेलेबल होतील. सर्व अभ्यासक्रमानुसार रचना असेल. महाराष्ट्रातील तज्ञ फॅकल्टी तुम्हाला असेल. 10,000 प्लस प्रश्नांचा सराव असेल. सगळं काही असेल. आणि यात जर तुम्ही GM10 नावाचा कोड वापरला तर आणखी या बॅचच्या प्राइसवर तुम्हाला 10% सूट जी आहे तर ती मिळून जाईल. बघा, महाराष्ट्रात किती झोन येतात तर महाराष्ट्रात जे आहेत तर ते 4 झोन येतात मित्रांनो. पाहायला गेलं तर बघा, सगळ्यात आधी येतं वेस्टर्न रेल्वे मुंबई. पुढे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे हे बिलासपूरला हेडक्वार्टर याचं. पुन्हा सेंट्रल रेल्वे हे मुंबईला आहे. ओके, इथं कधी कधी तुम्ही अहमदाबाद हे पण पाहिलं असेल. साऊथ सेंट्रल रेल्वे हे जे आहे तर ते सिकंदराबाद आहे. म्हणजे हे असे रेल्वेचे झोन आहेत की ज्यांचे काही सेक्टर हे महाराष्ट्रात येतात आणि यांच्यामधले काही झोन म्हणजे काही जिल्हे हे डिव्हिजन काही याच्यामध्ये पण येतात, दुसऱ्या राज्यात पण येतात. ती सर्व यादी सांगतो. पहिले जर तुम्हाला फक्त महाराष्ट्रात ड्युटी करायची असेल तर तुम्ही या 4 झोन पैकी कोणताही एक झोन निवडू शकतात. आलं लक्षात तुम्हाला. पुढे आता कोणत्या झोन मध्ये किती जागा आहेत हे मी तुम्हाला आधी सांगून देतो, म्हणजे तुम्हाला भविष्यात पण हे गोष्टी कामात येतील. बाकी ओपन, SC, ST, OBC, EWS याच्यानुसार पण जागांचं वर्गीकरण पाहून घ्या. वेस्टर्न रेल्वेला मुंबईला 3148 जागा, सगळ्यात जास्त जागा आहेत वेस्टर्न रेल्वेला. पुढे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूरला 1199, सेंट्रल रेल्वे मुंबई 2012 आणि साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबाद 1016. या महाराष्ट्रातच जर तुम्ही पाहिला 7375 जागा पाहायला मिळतील. बघा, ओपनच्या पण चांगल्या जागा असणार आहे. SC, ST, OBC तुम्ही याच्यात एकदा बघून घ्या. तुम्हाला बाकी सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या माहिती पडतीलच. आलं लक्षात. चला पुढे आता झोन आणि डिव्हिजन पाहूया. कुठे कुठे कोणते झोन आहेत बघा. सेंट्रल रेल्वे याचं मुख्यालय मुंबईला CSMT ला आहे. याच्यामध्ये मुंबई झोन आहे, भुसावळ आहे, पुणे आहे, सोलापूर आहे, नागपूर आहे. म्हणजेच काय, महाराष्ट्रातील सगळेच डिव्हिजन पाहायला मिळतात. वेस्टर्न रेल्वे मुंबईचं चर्चगेट आहे ते बघा. मुंबई सेंट्रल वडोदरा हे कुठे येतं मित्रांनो, गुजरातला येतं. त्याच्यानंतर अहमदाबाद गुजरात, रतलाम गुजरात, राजकोट, भावनगर हे सगळं गुजरातला येतं. म्हणून याला RRB अहमदाबाद हे असं म्हटलं जातं. फक्त मुंबई सेंट्रल हे त्याच्यात येतं वेस्टर्न रेल्वेमध्ये. साऊथ सेंट्रल रेल्वे जे सिकंदराबाद आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं बघा, सिकंदराबाद, हैदराबाद, विजयवाडा, गुंटूर हे सगळे तेलंगणा, आंध्र प्रदेश तिकडचे. फक्त एकच आहे आपल्या महाराष्ट्रातील डिव्हिजन, ते म्हणजे कोणतं, नांदेड डिव्हिजन. नांदेड डिव्हिजन. पुढे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूरचे बघा, बिलासपूर नाही, रायपूर नाही. बघा, महाराष्ट्रात एक आहे नागपूर. बघा, नागपूर 2 ठिकाणी येतं बघा, वरती पण आहे. नागपूर मधील काही भाग हा याच्यात येतो साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेला आणि वरती येतो सेंट्रल रेल्वेला. तर महाराष्ट्रात हे बऱ्यापैकी हे डिव्हिजन जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. आता सेंट्रल रेल्वे अंतर्गत येणारे रेल्वे स्टेशन फार महत्वाचं आहे. जसं ट्रॅक मेंटेनर असेल, पॉइंट्स पण असेल, खूप सारे जे पद असतात त्यांची ड्युटी डायरेक्टली रेल्वे स्टेशनला असते. म्हणून तुम्हाला तो फायदा होतो रेल्वे स्टेशन समजून घ्यायचा. सगळ्यात आधी आपण पाहूया सेंट्रल रेल्वे नंबर 1 मुंबई डिव्हिजन. जर मी पाहिलं त्याच्यामध्ये बघा, CSMT रेल्वे स्टेशन आहे. दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनल, पनवेल, लोणावळा, इगतपुरी, माथेरान, सायन, घाटकोपर, मुलुंड आणि डोंबिवली. हे काय आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. हे मुंबई डिव्हिजन मधील स्टेशन आहेत, रेल्वे स्टेशन आहेत. म्हणजे तुम्हाला कळून जाईल की आपल्या घराजवळ रेल्वे स्टेशन आहे हे. पुढे पुणे, पुणे जंक्शन, शिवाजीनगर, चिंचवड, तळेगाव, देहू रोड, मिरज, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड. पुढचं आहे भुसावळ, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, खंडवा, अकोला जंक्शन, शेगाव, बुरहानपूर, चाळीसगाव आणि पाचोरा. हे कशामध्ये येतात, भुसावळ या डिव्हिजन अंतर्गत येतात. पुढे नागपूर, नागपूर जंक्शन, वर्धा, अंजनी, सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशहा,
दामणगाव, पुलगाव आणि हिंगणघाट हे कशामध्ये येतात? नागपूरमध्ये येतात. पुढे सोलापूर जंक्शन, दौंड, कुर्दुवाडी, नगर, कोपरगाव, बेलापूर, लातूर, पंढरपूर, वाडी जंक्शन, कलबुर्गी, गुलबर्गा. हे कलबुर्गी गुलबर्गा आय थिंक याच्यात येतं, थोडस कर्नाटक मध्ये वाटतं मला हे. ओके, आता बघा इथं जर तुम्ही पाहिलं जनरली सेंट्रल रेल्वेचे सगळे काही स्टेशन्स हे आपल्याला महाराष्ट्रातच पाहायला मिळतात. सगळे महाराष्ट्रात पाहायला मिळतात, म्हणजे तुम्हाला फायदा आहे महाराष्ट्र चूज केल्यावर. मग आम्ही वेस्टर्न रेल्वेला जातो. बघा वडोदराचा भाग नाही आपला, अहमदाबादने रतलाम तिकडे गेला, राजकोट तिकडे गेला, भावनगर तिकडे गेला. हे सगळे काय झाले? गुजरातचे झाले. मुंबई सेंट्रल मध्ये पण फक्त मुंबई सेंट्रल, चर्चगेट, दादर, वांद्रे टर्मिनल, अंधेरी, बोरिवली, पालघर, डहाणू रोड, वापी, वलसाड, नवसारी हेच भाग आपल्याला काय पाहायला मिळतात? थोडस महाराष्ट्राच्या जवळ किंवा महाराष्ट्रात पाहायला मिळतात. फक्त हा पहिला जो भाग आहे तर तोच इथं फायद्यामध्ये, बाकी हे महाराष्ट्राच्या जवळ आहेतच, म्हणजे तो काही इश्यू येतच नाही, महाराष्ट्राच्या जवळ आहेतच ते. पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथून पण फॉर्म भरता येतो. ओके, साऊथ सेंट्रल रेल्वे अंतर्गत येणारी रेल्वे स्थानक आहे. तिसरं पाहूया. बघा नांदेड आहे. बघा हुजूर साहेब नांदेड, पूर्णा, परभणी जंक्शन, जालना, छत्रपती संभाजीनगर, नगरसोल, हिंगोली, बासमत, मुदखेड, किनवट, आदिलाबाद हे नांदेडमध्ये येतात. बाकी सगळे जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, हे सगळेचे सगळे कुठे येतात? बाकी आंध्र, तेलंगणा या भागात येतात. बाकी जर तुम्ही साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये भरत असाल तर तुमची बदली जर नांदेडमध्ये झाली तर नांदेड डिव्हिजनला तर तुम्हाला हे सगळे रेल्वे स्टेशन बघायला मिळतात. आता याचा फायदा बदली वगैरेला तुम्हाला वगैरे होतोच. साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे याच्यामध्ये फक्त आपल्याला नागपूर महत्वाचं आहे. बघा गोंदिया, भंडारा, तुमसर, इतवारी, कामठी, वडसा, गडचिरोली हा मध्य प्रदेशचा आहे. छिंदवाडा आणि सिवनी हे मध्य प्रदेश जवळचे पाहायला मिळतात. पण नागपूरमध्ये हे रेल्वे स्टेशन आपल्याला पाहायला मिळतात. बाकी बिलासपूर आणि रायपूर हे आपल्या भागात नाही, महाराष्ट्रात नाही. म्हणजे मी तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश हेच आहे की तुम्ही जर महाराष्ट्र बघून, घराजवळ बघून, जिल्हा बघून जर तुम्ही प्रिफरन्स देत असाल, RRB चूज करत असाल तर याच्यासाठी हे जाणून महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्या भागात येतात त्या पद्धतीने. जनरली जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये पहा 1, 2 सेंट्रल रेल्वेला सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आहे. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्र चूज केला आणि सेंट्रल रेल्वेला जर तुम्ही पाहिलं, बघा सेंट्रल रेल्वेला जागा किती आहेत? 2012. म्हणजे जागा पण चांगल्या आहेत, पण जास्त जागा या तुम्हाला वेस्टर्न रेल्वे झोनला जे आहेत तर ते पाहायला मिळतात. ओके, म्हणजे तुम्ही जागा, तुमचं लोकेशन या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो बघू शकतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला वाटलं असेल की अरे मला खूप छान माहिती मिळाली, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच पद्धतीने इतरही व्हिडिओ जर तुम्ही आपल्या चॅनलला गेले तर ग्रुप डी संदर्भात अनेक व्हिडिओज तुम्हाला इथं पाहायला मिळतील, तर ते तुम्ही अवश्य इथं पाहू शकतात. आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलवर मित्रांनो आपण जे आहे तर ते SSC आणि रेल्वे यांच्या संदर्भात सर्व माहिती टाकत असतो. त्यासोबतच वंदे भारत बॅच ज्याला जॉईन करायची असेल तर त्यासाठी चांगली संधी, 9 फेब्रुवारी पासून ही बॅच स्टार्ट होते. लाईव्ह स्वरूपात असणार आहे. सर्व काही लेक्चर्स तुम्हाला महाराष्ट्रातले टॉप फॅकल्टी कडून पाहायला मिळणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.